तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आजही गॅस आणि पेट्रोलसाठी रांगा पाहायला मिळतात। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। राज्यामध्ये 3 महिन्यामध्ये शक्य तिथे पीएनजी जोडणीवर भर देणार नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांची माहिती। तर गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध, अफवा पसरवू नका, भुजबळांचंही आवाहन। गॅस सिलेंडर आणि पेट्रोलबाबत सोशल मीडियावर अफवा, जनतेनं कशालाही घाबरू नये, सरकारचं सर्व गोष्टींवर लक्ष, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। पुणे शहरात पीएनजीच्या मागणीत वाढ, तर अनेक ठिकाणी गॅस टंचाई असल्यानं लोक संभ्रमित झाले। प्रतिदिनी 450 पीएनजीच्या नव्या जोडण्या। लातूर, अमरावती, गडचिरोलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गॅस तुटवडा कायम, एजन्सी बाहेर तासनतास नागरिकांच्या रांगा। नांदेड आणि कोल्हापूरमध्ये एलपीजी साठा संपल्यानं पंप बंद करण्याची नामुष्की। पेट्रोल टंचाईच्या अफवांमुळे उल्हासनगर शहरामध्ये पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये वाढ। हिरा घाट परिसरामध्ये पार्क केलेल्या दुचाकीमधून पेट्रोल चोरी घटना सीसीटीव्हीत कैद। अमरावतीच्या सांजूर बाजारमधील गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा, गॅस मिळवण्यासाठी नागरिक उन्हात उभे। भंडाऱ्याच्या वर्डीतमध्ये आता भारत गॅस एजन्सी समोर गॅस मिळवण्यासाठी नागरिकांची गर्दी। तासनतास लांब रांगेत उभे राहूनही सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिक संतप्त। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रायगडच्या काराव गावाच्या बाहेर उघडपणे गॅस सिलेंडरचं वितरण। सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन सुरक्षित आणि नियोजित वितरण व्यवस्था उभी करण्याची स्थानिकांची मागणी। मुंबईतल्या चारकोपमध्ये गॅस एजन्सीची संतप्त लोकांकडून तोडफोड। गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यानं स्थानिक आक्रमक। एचपी गॅस एजन्सीमध्ये येऊन प्रिंटर आणि टेम्पोची बाजूची काच फोडली। एक महिला कर्मचाऱ्याच्या हाताला किरकोळ दुखापत। आता वय दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 मध्ये भारतीय रुपयाचा नवीन ऐतिहासिक निच्चांक प्रथमच 95चा टप्पा ओलांडून 95.14 या विक्रमी निच्चांकी पातळीवर घसरला। मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा उद्याचा मुंबई महानगरपालिके आयुक्तांचा शेवटचा दिवस। पालिका आयुक्त पदासाठी अश्विनी भिडे, असीम गुप्ता यांची नाव चर्चेत। अश्विनी भिडे 1995च्या तुकडीतील अधिकारी। दिल्लीहून शिर्डीला येणारं विमान भरकटलं। विमानाचं सुरतमध्ये इमर्जन्सी लँडिंग केल्याची माहिती। येवला तालुक्याच्या पूर्व भागामध्ये विमान कमी उंचीवर असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अकोला जिल्ह्यामध्ये सर्वोच्च तापमानाची नोंद। अकोला जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 अंशांच्या वर पोहोचला। उष्णता वाढल्यानं नागरिक हैराण। कोल्हापूर जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी। शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। तापमानात काहीशी घट, मात्र अवकाळीचं संकट कायम। विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। नाशिकच्या येवला तालुक्यातील टंचाईग्रस्त 17 गावातील वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे आता पाणी पुरवठा सुरू झालाय। मंत्री छगन भुजबळांच्या बैठकीनंतर प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढलेली आहे। आंब्याची आवक वाढल्यानं दरांमध्ये घसरण। 2 ते 6,000 रुपयांच्या आंब्याच्या पेटीला दर। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये अनेक नक्षलवादी संघटनेचे लोक दिसले। काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते नक्षलवाद्यांसारखे बनलेत। लोकसभेमध्ये बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या काँग्रेससह राहुल गांधींवर निशाणा। तमिळनाडूतील लोकप्रिय अभिनेता आणि टीव्हीके पक्षप्रमुख असलेल्या विजय यांनी आपल्या ड्रायव्हरच्या मुलाला आमदारकीचं तिकीट दिलंय। उमेदवारीचं तिकीट मिळाल्यानंतर ड्रायव्हरच्या मुलाला अश्रू अनावर झाले। तर राज्यामध्ये अनेक भागांना जे आहे ते अवकाळीचा फटका बसलाय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। राज्यभरात आजपासून गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा। खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसंच मध्य महाराष्ट्रामध्ये गारपीटीची शक्यता। हवामान विभागाच्या सतर्कतेचा इशारा। पुण्यातील बाणेर परिसरामध्ये जोरदार पाऊस। पुढील 2 दिवसांमध्ये पुणे शहर आणि परिसरासाठी हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा इशारा। नंदुरबार तालुक्यातील शनी मांडळ या गावात आणि परिसरामध्ये जोरदार गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला। ऐन काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। तर नाशिकच्या येवला तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचा तडाखा पाहायला मिळतोय। काढणीला आलेला कांदा भुईसपाट झालाय। तर तिकडे चांदवड तालुक्यातही पावसासह गारपिटीचा तडाखा पाहायला मिळतोय। रायपूर, भडाणेसह अनेक गावांना याचा फटका बसला।
धुळे जिल्ह्यातील अक्कलनाड कुसुंबा परिसरामध्ये जोरदार अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळते। जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली आहे। पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, कांदा आणि इतर पिकांच्या नुकसानीची शक्यता आहे। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। पुण्यामध्ये चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवारा शेडच्या बाहेरील कांदा अवकाळीमुळे पूर्णपणे भिजलेला आहे। कांदा उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बाजार समितीनं पुरेशी व्यवस्था न केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी आहे। अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, मका पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे। वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरासह तालुक्यात अवकाळीची हजेरी आहे। उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसाचा दिलासा आहे, मात्र पावसामुळे शेती नुकसानीची शक्यता आहे। उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर परिसरामध्ये गारांचा पाऊस झालाय। बदलत्या हवामानामुळे शेती पिकांच्या नुकसानीची शक्यता आहे। शेतकऱ्यांच्या या अडचणीत वाढ झाली।